कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या साखरपुड्यावरून झालेल्या टीकेमुळे ते आता व्यथित झाले आहेत। साधेपणाचा उपदेश देणाऱ्या महाराजांच्या मुलीचा साखरपुडा राजेशाही थाटात झाल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली होती। माझ्यावर टीका करा, माझ्या मुलांवर नको, असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे। या टीकेमुळे कंटाळलेल्या महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचा देखील मोठा निर्णय घेतलेला आहे। कीर्तन थांबवण्याचे संकेत देखील त्यांनी आता दिलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये पार पडला होता आणि एकंदरीतच त्या साखरपुड्याच्या सगळ्या आयोजनावरून त्यांच्यावर अनेक स्तरांमधून टीका टिप्पणी होत होती। कारण त्यांची जी कीर्तनं आहेत ती कीर्तनं प्रबोधन करणारी असतात आणि त्या कीर्तनांमधून त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न करू नये, लग्न साध्या पद्धतीने करावे असं सांगितलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही कसं थाटामाटात करता यावरूनच त्यांना टीकांना सामोरं जावं लागलं होतं। त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट देखील केलं होतं की मी कर्ज काढून लग्न करू नका असं म्हटलं होतं। परंतु आता इंदुरीकर महाराज कुठेतरी व्यथित झालेले दिसत आहेत। एका कीर्तन सोहळ्यात ते म्हटले होते, आम्ही संसार कसा उभा केला याचा विचार कुणी केला नाही। आमची पोरं लहान असताना मी 8-8 दिवस पोरांची आणि माझी भेट व्हायची नाही आणि आता लोक इतक्या खालच्या पातळीला गेले की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत याच्यावर लोकांच्या आता कमेंट्स आहेत। याच्यापेक्षा आणखी काय वाईट पाहिजे। आता 4 दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यांवरून लोकांनी बातम्या तयार केल्या आहेत। तुम्हाला जे बोलायचं आहे ते मला बोला, पण माझ्या मुलाचा आणि माझ्या मुलीचा या सगळ्यांमध्ये काय दोष आहे? मला एक गोष्ट सांगा, मुलगी तुम्हाला पण आहे। तुमच्या मुलीच्या कपड्यांवरून जर कोणी कमेंट केल्या तर तुमच्या मनाला कसं वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेववाले घेतात की नवरीकडचे घेतात? नवरदेववालेच घेतात ना। मग मी माझ्या मुलीला ते कपडे घेऊन दिले होते का? नवरदेववाल्यानेच आणले होते। मग माझ्यावरच टीका का? त्याच्यामुळेच मी आता कंटाळलेलो आहे। 2-3 दिवसात मी टाकणारच आहे एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। बस झालं। 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं मी चांगलंच केलं, पण त्याचं फळ मात्र मला वाईटच मिळालं। माझ्यापर्यंत हे सगळं ठीक होतं, पण ते माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं। मी आजही समर्थ आहे यांना उत्तर द्यायला, पण माझ्या कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात आता मजा नाही आणि याची अक्कल मलाच आली पाहिजे। मी कीर्तन करणं बंदच केलं पाहिजे, असं देखील इंदुरीकर महाराज म्हटले होते। ट्रोलिंगमुळे त्यांनी कीर्तन सोडण्याचे संकेत देखील दिलेले आहेत। लोकांच्या टीकेमुळेच त्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। त्यावर हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज यांनी आपली प्रतिक्रिया देखील मांडलेली आहे। श्यामसुंदर महाराज म्हणाले की खरं तर मुलीच्या साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराजांना ट्रोल करायला नको पाहिजे होतं, परंतु इंदुरीकर महाराजांनी जे कीर्तनात बोलले की माझ्या मुलीवर बोलायला नाही पाहिजे होतं, माझ्या मुलीच्या कपड्यांवर बोलायला नाही पाहिजे होतं। पण महाराजांचे आपण आत्तापर्यंतचे जे कीर्तन पाहिले आहेत त्याच्यामध्ये ते दुसऱ्यांच्या मुलीवरच जास्त बोलत आलेले आहेत। ती फोनवर कशी बोलते, ती कशी पडून जाते, ती कोणासोबत फिरते यावर ते बोलत आलेले आहेत। महाराज महिलांची, दुसऱ्यांच्या मुलींची टिंगलटवाळी करत आलेले आहेत। दुसऱ्याला बोलताना त्या गोष्टींमधलं गांभीर्य आपल्याला अजिबात कळत नाही। दुसऱ्याच्या मनाला काय वाटत असेल हे देखील आपल्याला कळत नाही, पण ज्या वेळेस त्या गोष्टी स्वतःवर येतात तेव्हा त्यातलं गांभीर्य मात्र आपल्या लक्षात येतं। काही का असेना, पण त्यांच्या मुलीच्या निमित्ताने दुसऱ्यावर बोलताना समोरच्या व्यक्तीला देखील दुःख होत असेल किंवा किती त्रास होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। पुढे श्यामसुंदर महाराज म्हणाले, याच्या पुढे त्यांनी कीर्तन बंद करू नयेत, पण कीर्तनामध्ये जे संत विचार सांगितलेले आहे, ज्या संत विचारांमध्ये महिलांचा सन्मान करायला सांगितलेला आहे, जनाबाई, मुक्ताबाई यांसारख्या महिला देखील संतच आहेत। पण इंदुरीकर महाराज मात्र म्हणतात की महिलांनी जर फेटा बांधला तर मग आम्ही काय गाऊन घालायचा का? म्हणजे महिलांनी काय करावं याचे निर्णय जर महाराज मंडळी घ्यायला लागली आणि बाहेर जे शिकवतात ते जर त्यांनी स्वतः नाही पाळलं तर ते ट्रोल तर होणारच ना। म्हणून महाराजांना माझी एक विनंती आहे की त्यांनी फेटा खाली ठेवू नये। फक्त त्यांनी कीर्तन करत असताना संत विचारांच्या आधारावर, संत काय म्हणतात त्यावर त्यांनी कीर्तन केली पाहिजे। महिलांच्या बद्दल बोलणं, आरक्षणाच्या बद्दल बोलणं, मुलींबद्दल बोलणं किंवा कोण पळून गेलं, कोण काय करतो, मुली कशी होतात याबद्दल त्यांनी बोलणं सोडलं पाहिजे। त्यांनी आजपर्यंतच्या अनेक कार्यक्रमांमध्ये महिला आरक्षणाबद्दल देखील ते बोललेलं आहे। हे सगळं त्यांनी आता बंद केलं पाहिजे, असं श्यामसुंदर महाराज म्हणाले। आता इंदुरीकर महाराज हे कीर्तन सेवा थांबवतात का
हे बघणं देखील गरजेचं आहे आणि याबद्दलच्या तुमच्या